घराला भीषण आग, आगीतील साहित्य व रोख रक्कम जळून खाक, शासनाकडून मदतीची मागणी। राहुरी तालुक्यातील चांदेगाव येथे एक हृदयद्रावक घटना घडली असून रामनाथ गणपत वायदंडे यांच्या घराला अचानक भीषण आग लागल्याने घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य व रोख रक्कम जळून खाक झाली आहे। विशेष म्हणजे घटनेच्या वेळी घरात कोणीही नसल्यामुळे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। मिळालेल्या माहितीनुसार रामनाथ वायदंडे हे कष्टकरी मजूर असून ते व त्यांचे कुटुंबीय उदरनिर्वाहासाठी रोजंदारीवर काम करून आपला संसार चालवतात। घटनेच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेलेले असताना अचानक त्यांच्या घरातून धूर व आगीच्या ज्वाळा उठताना दिसून आल्या। काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केलं आणि घरातील कपडे, धान्य, भांडी, फर्निचर तसेच इतर महत्त्वाचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले। या आगीत वायदंडे यांनी मेहनतीने साठवलेली रोख रक्कमही नष्ट झाली आहे। घराच्या बांधकामासाठी ठेवलेले सुमारे 60,000 रुपये, कामासाठी साठवलेले 20,000 रुपये असा एकूण सुमारे 80,000 रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे। ही रक्कम त्यांच्या कुटुंबियांसाठी अत्यंत महत्त्वाची असून ती संपूर्णपणे जळून गेल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढावलं आहे। आगीची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। उपलब्ध साधन सामुग्रीच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला। ग्रामस्थांच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली, मात्र तोपर्यंत घराचे मोठे नुकसान झाले होते। या घटनेमुळे रामनाथ वायदंडे यांचे कुटुंबीय उघड्यावर येण्याची वेळ आली असून त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाकीची बनली आहे। हातावर पोट असलेले या कुटुंबाकडे सध्या राहण्यासाठी सुरक्षित निवारा व दैनंदिन गरजांसाठी आवश्यक साधन सामुग्रीही उरलेली नाही। या पार्श्वभूमीवर चांदे गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येत वायदंडे कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी अशी जोरदार मागणी केली आहे। नुकसानग्रस्त कुटुंबाला आपत्ती सहाय्य निधीतून आर्थिक मदत, घर बांधणीसाठी अनुदान तसेच तात्पुरते निवाऱ्याची व्यवस्था करून द्यावी अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीनं प्रशासनाकडे करण्यात येत आहे। दरम्यान संबंधित महसूल व पंचायत विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। महासत्ता न्यूज प्रतिनिधी श्रीकृष्ण नालकर, राहुरी।